रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ. नाव धड करा सहस्त्रनामाची, जेने भवसिंधूची थडी पावे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सेन तेची फळ. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाते भरू हरी राम बाणे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सेन तेची फळ. पांडुरंगा करू अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची ही कीर्तन सेवा जगद्गुरु श्री संत तुकोबराय महाराज यांचा अभंग. भगवत चर्चेच्या पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून कार्यक्रमात उपस्थित सर्व संत महंत श्रोते मातृशक्ती समस्त भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम आहे. नाम सप्ताह संतांनी याला नाव दिलेलं आहे, अखंड हरी नाम सप्ताह. तर हरिनामाची महिमा असल्यामुळे संतांनी आपणाला आदेश संदेश दिलेला आहे की नामाची जोड करा. तुम्ही एक एक पैसा जमा करून जसा श्रीमंत होतो तसं देवाचं एक एक नाम जोडत गेलं तर श्रीसंत होतो. श्रीमंत होणं आणि श्रीसंत होणं. परंतु नाम जोडण्याची पद्धत अशी आहे, नाम त्याच्या जीवनामध्ये जुडते, जोडल्या जाते, संपादन केल्या जाते. नाम ज्याच्या जीवनामध्ये काम नाही, त्याच्या जीवनात नाम त्याच्याशी जोडते. असं नाम सर्वांनीच घेतलेलं आहे, सर्वच घेत आहेत, सर्वजण घेणार आहेत. परंतु नामाशी जोडलेला नाही तो माणूस, जीव. काय कारण? नाम आपणाला का जोडू देत नाही, तर त्याच्यामध्ये काम असल्यामुळे है ना. अडचण कोणती आहे? काम. काम म्हणजे शेतातलं घरातलं हे काम का? नाही हो, ती नाही.
काम म्हणजे कामना, वासना, अपेक्षा, इच्छा, आशा, या साऱ्या गोष्टीचा संग्रह, त्याचं नाव काम. म्हणून काम कधीही नामासंग आपणाला जोडू देत नाही. ऐशी जोडी करा, जोडा, तुम्ही त्याच्या संग जुडा, आहे की नाही? आम्ही जोडलेले आहोत, रिकामी नाहीत, परंतु कोणासोबत? कामने सोबत, कामासोबत जोडलेले आहोत. नाम जोडत नाही. आणि काम माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं जडत्व वाढवते आणि नाम माणसाचं चेतन तत्वाला प्रकट करते, है ना? आणि जेव्हा माणूस चेतन तत्वामध्ये प्रगत होईल, चेतन हे बुडत नाही आणि जड हे बुडाल्याशिवाय राहत नाही. शांतीनं सांगतो, तुम्ही शांतीनं ऐका. जड बुडवायचं काम करते आणि चेतन तारायचं काम करते. भवसागरातून तरायचं असेल तर तुम्हाला तुमचं जडत्व जाणं आवश्यक आहे. आणि त्या जडत्वाला घालविण्याचं काम कोण करते? नाम. जडत्व म्हणजे काय? मी देह आहे, मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी मन बुद्धी चित्त अहम आहे, मी जात आहे, मी जडत्व आहे. जडता, मूढता जोपर्यंत तुमच्या मनामध्ये मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी जात आहे, मी पंत आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, कृशोहम, गौरोहम, स्थूलोहम, अशी भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही जड आहात. आणि एकदा चेतन तत्वाचा परिचय झाला तर तुम्ही मी शरीर नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे जडत्व गेलं त्याचं. असं झाल्याशिवाय तरत नाही आणि हे नामाशिवाय होत नाही. जडत्व घालण्याचं काम कोण करते? नाम करते. आता आमची मान्यता अशी दृढ आहे की मी शरीर आहे, मी अमुक जात आहे, मी अमुक पद आहे, पदवी आहे, सत्ता आहे, अमुक आहे, तमुक आहे, अशी मान्यता आहे. परंतु ही सगळी मान्यता जेव्हा जाईल तेव्हा संतांच्या कृपेनं ज्ञान जर झालं, कृपा जर झाली, तर त्याला वास्तविक स्वरूपाचं ज्ञान होते आणि मग ते नामानं होते. मी शरीर नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी कोण आहे? सोहम, सोहमस्मी इति वृत्ती अखंडा, दीपशिखा सोई परम प्रचंड. नाम असं करते की तुम्हाला नाम घेता घेता, ज्याचं नाव तुम्ही घेता, तुम्हाला तेच स्वरूप प्राप्त करून देते. म्हणजे जडत्व गेलं. थोडं बारकावेनं ऐकावं लागेल तुम्हाला थोडस. राम म्हणता शरीराची होई जे, माणूसच होई जे, नाही पाटीलच होई जे. राम म्हणता सरपंच होई जे, राम म्हणता महाराज होई जे, नाही राम म्हणता रामाची होईल. कशामुळे? की आता जे आम्ही झालेले आहोत ते नाही म्हणून कळते. त्याच्यानं नामामध्ये दृढता आली, एक तत्वनाम दृढ धरी म्हणा. मग ते आपण कोण आहोत ते वास्तविक स्वरूपाचं ज्ञान होते. तेव्हा जडत्व आपलं गेलं आणि आपण चेतन झालो,
म्हणून म्हणतात की नाम तुम्ही घेतल्यामुळे तुमचं जडत्व जाते आणि भवसागरातून तुम्ही तरुण जाता. तेने चुके फेरा गर्भवास, हे भवसागर. आम्हाला जडत्व घालण्यासाठी परमार्थ करायचा आहे. जडता प्रपंच असे आम्ही एकरूप झालो. कोणाला अशी मान्यता आहे की मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. हे परिस्थिती बदलते आणि त्या परिस्थितीला आपल्याशी जोडून बघते देणं आणि तसं तसं समजून घेते की मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे. असं अज्ञानाचं लक्षण आहे. तर ते नाम ते आपलं अज्ञानाचं निरसन करते. मी शरीर आहे म्हणायचं. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च योम भूमि न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. मी चैतन्य स्वरूप आहे. असं हे आपल्यामध्ये जेव्हा ज्ञान होते तेव्हा आपलं जडत्व जाते. उगाच मानून घेतलेलं मान्यता आहे. परमात्म स्वरूप आपण आहोत हे स्वतः स्वाभाविक आहे आणि मी अमुक तमुक आहे हे मान्यता आहे. या सृष्टीमध्ये सगळी मान्यताच आहे. लावण्य मान्यता विद्यावंत. सांगतो तुम्हाला, हळूहळू सांगतो. मी शरीर आहे, मान्यता आहे. लग्न झाल्यानंतर हे माझी बायको आहे हे मान्यता आहे का जन्मताच आलेली आहे तुमचं? 10-5 पोरी बघून बघून लग्न झालं मग तिला एकाला मानलं तुम्ही की हे माझी बायको आहे, मानलं. नवरा हे मान्यता आहे का आहे? मान्यता आहे. श्रीमंत हे मान्यता आहे का आहे? मान्यता आहे. असं सृष्टी संसार पूर्ण मान्यता आहे. स्वतः सिद्ध फक्त आणि फक्त तुमचं स्वरूप आहे. त्याला मानण्याची गरज नाही आणि माणूस त्याला मानत नाही, त्यालाच नेमकं मानत नाही. हे सगळी मान्यता आहे. बस एक एक नाव दिलं आम्हाला महाराज, हे मान्यता आहे. महाराज बी मान्यता आहे बरं. आम्ही समजून घेतलं की आम्ही मान्यता, आम्ही महाराज आहोत, आम्ही भजनी आहोत. ते सगळी मान्यता आहे. बाकी तुम्ही कोणीच नाही, तुम्ही एकच आहात, चिदानंद रूप. हे मान्यता नव्ह, हे स्वतः सिद्ध आहे, स्वाभाविक आहे. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी संतांची संगती आवश्यक आहे, करावं लागते. तर हे समजण्यासाठी संत आपणाला एक साधन देतात, त्याचं नाव आहे नाम. आणि ते नाम कंठात धरायचं आहे. नाम कुठं धरायचं आहे? कंठामध्ये. चला आता तात्विक चर्चेतून थोडं थोडं आपण पुढे पुढे जाऊ. कंठ सर्वांना आहे, प्रत्येकांना कंठ आहे ना. ज्याला ज्याला कंठ आहे त्यांनी नाम धरायचं कंठामध्ये. कंठाची शोभा सोन्याच्या दागिन्यानं नाही, कंठाची शोभा भगवंताच्या नामानं आहे. नाम हे मोठा दागिना आहे. कंठ नामाने शोभतो, दागिन्याने नाही. नाम. आणि हे सोपं आहे.
एक नाव आहे रामायणामध्ये सुग्रीव. काय नाव आहे? सुग्रीव. मराठी सगळ्यांना येते ना तुम्हाला, मला सोडून बाकी सर्वांना येते. सु म्हणजे चांगलं, ग्रीव म्हणजे कंठ, चांगला कंठ. सुग्रीव शब्दाचा अर्थ काय? ज्याच्या कंठामध्ये चांगली वस्तू आहे, तत्व आहे, त्याचं नाव सुग्रीव आहे. तुम्ही कोण आहात आता? वाली बी बनू नका ना. सुग्रीव नाही तर नाही हो. सुग्रीव म्हणजे ज्याच्या कंठात चांगलं आहे ठेवलेलं आहे, त्याचं नाव सुग्रीव आहे. काय आहे त्याच्या कंठात चांगलं? चांगलं काय आहे? नाम चांगले चांगले माझे कंठे राहो भले, कपिकोळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. राक्षसाला मुक्त करणारं नाम आहे. तर हे ज्याने ज्याने कंठामध्ये ठेवलेलं आहे तो सुग्रीव आहे. आणि जो सुग्रीव आहे त्याला राम भेटणार आहे. कोणाला भेटला राम? सुग्रीवाला. तुम्ही सुग्रीव आहात, तुम्हाला राम भेटते. कंठामध्ये कोणाची निंदा ठेवली, कोणाची स्तुती ठेवली, याच्या गप्पा त्याच्या गप्पा, नको त्या गोष्टी ठेवल्या, परंतु नाम नाम ठेवायला पुरसतच नाही आम्हाला. दुसऱ्या गोष्टी सरतील तर नाम ठेवू आपण, ते सरायलाच तयार नाहीत गोष्टी, नाम कुठून ठेवणार? म्हणून आपला कंठ सुग्रीव नाही, कुग्रीव आहे. कु, आपलं नाव काय? कुग्रीव. आपलं म्हणजे ज्याच्या कंठात नाम नाही त्याचं, तुम्हाला म्हणणं गेलो मी. नाम, कंठ हे एक शब्द, एक ध्यान ठेवा. 4 वाणीचं वर्णन केलेलं आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा, नाभीच्या ठिकाणी परावाणीची जागा आहे. सुरुवात होती तिथून शब्दाची, तिथून यावं लागतं शब्द. आणि हृदयाच्या ठिकाणी पश्यंती आहे वाणी, त्याच वाणीचं स्वरूप आहे. कंठाच्या ठिकाणी ते शब्द आला, नाभीपासून हृदयात आला, हृदयापासून कंठात आला की ते मध्यमा आहे. आणि कंठातून बाहेर पडला वैखरी आहे. तर आजच्या अभंगात कुठं ठेवायला सांगतात? कोणत्या वाणीमध्ये? परा की पश्यंती की मध्यमा वैखरी? लक्षात आलं? मध्यमा वाणीचं वर्णन आहे आज, वैखरीचं नाही. वैखरीतून जपायचं आहे, कंठामध्ये ठेवायचं आहे. ठेवणं वेगळं, जपणं वेगळं आहे ना. काही काही माणसं आहे ना, वैखरी कंठातून जे आपण जपतो ना, त्याचा अर्थ असा आहे की आपल्या आपणाला ऐकू येईल एवढाच आवाजात जपणे म्हणजे वैखरीचा जप. कोणता? मध्यमा वाणीचा जप. आपल्याला ऐकू यावं तेवढंच जपावं, हे मध्यमा. आणि आपण हे भजन करालो, हे वैखरीचं भजन आहे. पण काही माणसांचा स्वभाव असा आहे की मध्यमामध्ये जप करतात आणि माणूस दिसलं की जोरात नाम घेतात. काही काही माणसं बघूनच पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे मध्यमामध्ये ठेव की. वाचेशी सद्गत जपे आधी, वाचेशी सद्गत जपे आधी, वाचेशी सद्गत जपे आधी, वाचेशी सद्गत जपे आधी. हे नाम सोपे रे रामकृष्ण
काम कोण केलं माहिती आहे तुम्हाला? भगवान शंकरानं केलेलं आहे काम. कोणी कुठेही नाम ठेवा, परंतु शंकरानं कुठे ठेवलं होतं? कंठामध्ये नाव ठेवलं होतं. केव्हा? हळाहळ विष निघालं होतं तेव्हा महादेवानं कंठामध्ये नाव ठेवलं होतं. शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. कंठामध्ये नाव ठेवलं. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. कंठामध्ये समुद्र मंथन केलं, त्याच्यामध्ये विष निघालं. ते विष सगळ्या सृष्टीला जाळत चाललं. सृष्टी भस्म होत चालली. सर्व देव लोकांनी महादेवाची प्रार्थना केली. महादेवाने अमृत निघालेलं देव लोकांनी घेतलं आणि विष निघालेलं महादेवाला दिलं. लय हुशार लोक. अमृत पिणारे देव आणि विष पिणारा महादेव. अमृतवाला मोठा झाला की विषवाला? हे ऐकून प्रयोग करसाल कोणी? असं करू नका कोणी. विष म्हणजे केवळ हे तुम्ही समजता ते विष नाही. ज्या ज्या गोष्टी सत्यासाठी, परमार्थासाठी साधूला सोसावं लागतात, माणसाला सोसावं लागतात, ते सोसणं म्हणजेच विष आहे. सहन करणंच विष पिणं आहे. विष पिणं. या जगाचा आघात सोसणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे. हे महादेव आहे. हे महादेव झाले. पार्वती म्हणाली की महादेवा, खरंच तुम्ही भोळे आहात. लोक म्हणतात, परंतु खरंच तुम्ही भोळे आहात. आज कळालं मला. अरे ते हुशार आहे देव लोक सगळे, त्यांनी अमृत पिलं घेतलं आणि तुम्हाला भोळ्या माणसाला विष देऊन टाकलं. मग काय करावं होता? आता काय करायचं म्हणे? चला दवाखान्यात, डॉक्टरकडे जाऊ. पार्वती म्हणाली. ते म्हणलं थांब, मला विश्राम घेऊ दे. मी विश्राम घ्यायलो, कोण्या वैद्याकडे जायचं नाही. पार्वती म्हणाली आता तरी भोळेपणा सोडा. विष पिऊन विश्राम घेते का हो कोणी? चला वैद्याकडे. ते म्हणला थांब, मी विश्राम घ्यायलो. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तिसरी वेळेस पार्वतीला म्हणले बस इथं. विश्राम शब्दाचा अर्थ तुला कळते का? मराठी येते का तुला? पार्वती म्हणली नाही, मला काही कळालं नाही. बस म्हणले. विष आणि राम दोन्ही मिसळल्यावर काय होते? आधी पिलो विष, कंठामध्ये धारण केलो आणि आता त्याच कंठामध्ये मी राम नामाला जोडालो. आईशी जोडी करा. विषालाच आराम देणारा राम, विश्राम. बघा गंमत कशी आहे. मग पार्वतीला कळालं की हा विश्राम म्हणजे काय? ज्या ज्या वेळेस अशी सहन करायची पाळी येते त्या त्यावेळेस राम नामाचा स्वीकार करा, त्याला जोडा आपल्या कंठामध्ये, असं त्याचा अर्थ आहे. आईशी कैशी महादेवानं केली तैसी, तशी जोड करा तुम्ही नामाची. मग ते विष उतरून गेलं. ते साक्ष देण्यासाठी आजही महादेवाचा कंठ निळा आहे आणि त्यांचं एक नावच पडलं, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले, असं नाव पडलं. हो, हे महादेवाने आपल्याला शिकवलेलं आहे की तुमच्या प्रत्येक माणूस संसारात आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये हे विष येणारच आहे. येते की नाही? ज्याला रामनाम घेता येते त्याला आत्महत्या करायची गरज पडत नाही.
कारण त्याला हे विष घेण्याची गरज नाही. हे महादेवानं शिकवलं आम्हाला. महादेव शीतळ झाले, कंठ शीतळ होऊन गेला महादेवाचा. राम नाम घेतलं आणि चंद्रालाही आपल्या कपाळाला लावून घेतलं. बालेंदू, लहान चंद्र, त्याचा अर्थ चंद्रबी. राम नाम काय आहे तर सूर्य चंद्राचं जे काही सार तत्व आहे, सूर्य चंद्राचं जे काही सार आहे ते राम नाम आहे. रा म्हणजे सूर्य, रवी, आणि म म्हणजे सोम. सोम कशाला म्हणतात? चंद्राला. हे दोन्हीचंही याच्यामध्ये सार आहे. जेव्हा रा नाम येते, रा अक्षर येते, तेव्हा ते गरम असल्यामुळे, सूर्य तत्व असल्यामुळे, अग्नी तत्व असल्यामुळे ते पापाचं भस्म करते, रा है ना. आणि म तत्व असल्यामुळे आपलं पोषण करते, अमृत आहे. पाप भस्म होते आणि आपलं पोषण होते. या राम अक्षरामध्ये एवढी शक्ती आहे. रा म्हणलं की तोंड उघडते, म म्हणलं की झाकते. आता प्रयोग करू नका, घरी गेल्यावर करा. म तोंड उघडून म म्हणता येत नाही आणि तोंड झाकून रा म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की रा म्हणलं की अग्नितत्व असल्यामुळे हे पाप भस्म होऊन बाहेर पडते, उघडलं की बाहेर पडते. आणि म म्हणलं की दुसरं येणारं पाप शटर बंद केल्यावाने दुकानचं, पण दुसरं पाप. राम राम राम, उघडणं झाकणं. आईशी जोडी करा. आता हे काय करणं होईना तुमच्यानं? लय अवघड आहे का हो? एवढं करणं होत नाही का? राम राम म्हणणं होत नाही? पोटासाठी खटपट करीसी सारा ईळ, महाराज पुरसुदच नाही. महाराज वेळच नाही, मरायला वेळ नाही महाराज, मरायला. रामनाम घ्यायला तर कुठे वेळ आहे? पोटासाठी खटपट करीसी सारा वेळ, राम राम म्हणता तुझे बसले दात खीळ. महाराजांचा अभंग आहे. दातखीळ बसून जाते माणसाची. मनुष्य जन्म प्राप्त होऊन रामनामाचा आळस करते तर त्याचं असं आहे की अमृत कुंडामध्ये पडला पाय घसरून आणि भीतीनं त्याची दातखिळी बसली. पडला कशात? पण उपयोग केव्हा होतो? तोंड उघडलं तर. सगळं अंग अमृतामध्ये जरी बुडालं तरी काहीही परिणाम येणार नाही. अमृताचा परिणाम तेव्हा येतो जेव्हा आपलं तोंड उघडेल, तोंडामध्ये जाईल तेव्हा. बघा गंमत कशी आहे. अशी जोड करा ना. मग काय चाललंय? ऐसी जोडी करा, रामकंठी धरा. याचा परिणाम काय तर जेणे चुके फेरा गर्भवास. राम नाम घेऊन 84 लाख योनीची फेरी चुकवायची आहे आपणाला. एक ध्यान ठेवा, गांभीर्यानं ऐकत जा कीर्तन. पाप करून पाप करून पाप करून अनेक योनी आपणाला जन्म फिरावं लागते, घ्यावं लागते. गाढव, कुत्र, मांजर, डुक्कर हे सगळं पाप करून करून मिळते. आणि पाप संपलं मनुष्य जन्म होते. ठीक आहे ना. आता मला सांगा की हे जन्म कशाला देते? हे सगळे बाकीचे केलेल्या पापाला भोगण्यासाठी, आणि भोगल्याशिवाय त्याच्यातून
सुटका नाही पापातून. आता हे मांजर कुत्र डुक्कर हे जे आहे हे पापातून सुटत सुटत चाललेत. आता कोणीकडे चाललेत? माणूस जन्माकडे आलेत ते. आता जसे जसे जन्म भोगत जातील तस तसं पाप त्यांचं कमी होत चाललंय. आता हे कोणीकडे, यांची दिशा कोणीकडे आहे? माणूस जन्माकडे आलेत आता हे बघा, ध्यान ठेवा. आणि माणूस होऊन भजन करणं गेलंय, पाप करायला येत. आता ह्यानं कोणीकडे चाललंय? पचतील खाणी 84 माणूस जन्माकडे आले पाप फेडून फेडून. आणि माणसं कोणीकडे चाललेत आता? पाप करेन जनावराच्या जन्माकडे चाललेत. कोणाचं बरं आहे हो? आपलंच. किती धोका आहे हो आपणाला. पण सावध व्हा, आईची जोडी करा. आता पुन्हा तिकडे जाऊ नका. पण काय करते, मजबूर आहे जीव. गंमत कशी आहे की हे विषय सुख शाश्वत नाही. पण आपणाला असं वाटायलंय की भोगून भोगून शाश्वत होईल. ते भ्रम आहे. त्याच्यामुळे माणूस पाप करण्याला प्रवृत्त होते. एक सांगा मला की 84 लाख योनीच्या त्या चक्करमध्ये पुन्हा त्या लाईनमध्ये लागायचं, आपली एवढी हिंमत कशी करावं माणसानं? एवढं दुःख आहे तर कशाला जावं पुन्हा त्याच्यामध्ये? जायचं का पुन्हा त्या लाईनमध्ये? जायचं नाही ना. मग आता थोडंसं सोसा की व्यसनातून मुक्त व्हा. थोडं जमत नाही. व्यसन माणसाला पाप करायला होते. व्यसनाला काही पुरे होत नाही. पुरे होईना गेले की आक्रमण होते, अभिलाष होते, पाप करायला लागते, लुटावं लागते, मारावं लागते, चोऱ्या करावं लागते. हे कोण करायला होते? व्यसन. व्यसन म्हणजे दारून बिडीच नाही, कुठलं बी व्यसन राहो. व्यसनाचे खूप प्रकार आहेत ना. जे वाईट कर्म आहेत ते सगळे व्यसनच आहेत. ते पाप करायच लावतात माणसाला. मग पाप करणारा पुन्हा जनावराच्या जन्माकडे चाललाय आणि जनावर पाप भोगून मुक्त होत होत माणसाच्या जन्माकडे आले. किती फरक आहे सांगा. आता बीडी वडायचं हे आहे समजा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बीडी इथं कोणी वडणात म्हणून सांगायला. वडणारे असलं तर सांगायचं जमना. आता मला पक्क माहिती आहे की इथं कोणी वडतच नाही. आणि का वडू नये ते बी सांगतो जाता जाता. एकच चरणावर राहते आपलं कीर्तन, पुढच्या चरणाकडे जायचं ना, वेळ संपून जाते. बीडी ओढण्याचा अर्थ आहे की ते धूर आपल्यामध्ये घ्यावं. इच्छा काय? बीडी ओढण्याच्या मागे अपेक्षा काय? ते निघालेला धूर आपल्यामध्ये घ्यावं. पण गंमत अशी आहे की ओढताना आपल्यामध्ये येते, पण आपल्यामध्ये ते धूर टिकत नाही. तुम्ही बघा, तोंड बंद केलं तर, आता कीर्तन झाल्यावर बघा तुम्ही प्रयोग करून, नाक बंद केलं तर पण मधी राहणार नाही. मग ज्याला आपण मधी ठेवण्यासाठीच बीडी वडालो ते तर मधी राहत नाही. आणि आपणाला वाईट सवय लावून गेल्याशिवाय राहत नाही. आपली जी इच्छा आहे ते तर पूर्ण होत नाही. इच्छा बी पूर्ण होत नाही, वाईट सवय लागल्याशिवाय बी राहत नाही. मग एवढं जर माणसाला कळत नसल तर ते माणूसच असल बघा भाऊ. आता मर्जी तुमची. त्या मंदिरामध्ये मी नेहमी सांगतो की हनुमानजी मंदिरामध्ये आहे आणि त्या हनुमानजीचा गुरु राम तुमच्या हृदयामध्ये आहे. सगळ्यांचे हृदय देशी, अथवा तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी काम विषयावरी,
सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण आहे? हनुमानजीचा गुरु. राम म्हणजे हनुमानजीचा गुरु आहे. मग शिष्य आहे तिथं आणि गुरु आहे इथं, बरोबर. शिष्याच्या मंदिरामध्ये तुम्ही धूप दीप लावतो, उदबत्ती अगरबत्ती काय म्हणतात त्याला ते, है ना. तिथं कोणाच्या मंदिरात? शिष्याच्या. आणि गुरुच्या मंदिरामध्ये लगाबत्ती. अपराध आहे की नाही? ते शिष्य काय म्हणत असेल? त्याच्या गुरुचा एवढा अनादर, एवढा अपमान केल्यानंतर खरंच काय वाटत असेल त्यांना? ज्याला हनुमानजीकडे जायचंय त्याने त्याच्या गुरुचा अनादर कधी करू नये. त्याचा गुरु तुमच्या हृदयात बसून आहे, त्याला समजून घ्या आणि मग त्याच्याकडे जा. बरं वाटेल त्याला. मला अगरबत्ती लावायलाय आणि माझ्या गुरुला बीडचा धूर सहन करेल काय हो? सोडा. शिष्याच्या मंदिरामध्ये जायचं, शुद्ध स्नान करून दह्याचा पाण्याचा अभिषेक करायचा, शुद्ध पाण्याचा अभिषेक. सोवळं नेसून, कोणाला शिवून न घेता चांगल्या पाण्याचा अभिषेक कोणावर? शिष्यावर. आणि संध्याकाळ झाली, गुरुवर कशाचा अभिषेक? शिष्यावर पाण्याचा आणि गुरुवरच. एवढंच म्हणावं, पुढे म्हणायचं नाही. कोण सहन करील? म्हणून आपणाला आपली जे भक्ती आहे, केवळ वर्म चुकून भक्ती आहे. वर्म चुकलेलं कर्म बी चांगला परिणाम देऊ शकत नाही. ज्या भक्तीच्या मार्गाने आपण चाललो ते वर्म चुकलेली भक्ती आहे. फक्त भक्तीचं नाव आहे, म्हणूनच आपल्या जीवनामध्ये अजून समाधान झालेलं. ज्या दिवशी तुमची योग्य भक्ती होईल त्या दिवशी एकाच मिनिटामध्ये समाधान लाभू शकतो. माणसं एवढी बेजार का होतात, बेचैन का होतात भक्ती करून? महाराज आम्ही एवढं करालो परंतु काय करावं, आमचं समाधानच होत नाही. तर ते तुम्ही जसं करावं तसं केलंच नाही तुम्ही, समाधान कुठून होईल? म्हणून चुकीचं आपण करतो. जे करावं ते आम्ही केलं नाही, जे देवाला पसंत आहे ते आम्ही केलं नाही. सांगा, तीर्थामध्ये जावं पाप घालण्यासाठी, पण वापस यावं कशासाठी? पाप घालून पुन्हा वापस येऊन काय करावं? जे आधी केलं होतं तेच पुन्हा जाव, पुन्हा याव. उगाच हेलपाट आहे. जर एकदा जाऊन जर आला पुन्हा जर ते करणं गेला होतं, तुम्हाला जायची पुन्हा गरज बी नाही. काल कुठं तर सांगितलं की कीर्तनामध्ये, अंधबोरी ना, अंधबोरीमध्ये महाभारताच्या, आज बी सांगतो डबल, महाभारताच्या युद्धामध्ये पांडवाच्या हातून कितीतरी सैन्य मरून गेलं, पाप झालं भयंकर. आणि युद्ध संपल्यावर धर्मराजा भावासहित भगवान कृष्णाजवळ आले आणि म्हणाले की आमच्या हातून पाप झालं. म्हणले मग काय करशील? नाही म्हणले, आम्हाला तर तीर्थयात्रा कुंभमेळा करून यायचा आहे. कशासाठी? पाप धुवून यायचं आहे. कोण म्हणाले? पांडव. कृष्ण म्हणाले ठीक आहे, मी ज्याच्या सोबत आहे, मीच करता आहे, हे पाप स्वतःला करता समजल्यामुळे ते पापाचा संबंध हेला आला. कर्तेपणा नसला तर पाप पुण्यातून मुक्त राहिले असते. मग ते देवानं सांगितलं की ठीक आहे, याला नको म्हणता येत नाही ना, जा म्हणे. नाही देवा, तुम्ही बी आमच्या सोबत यावं, आमची इच्छा आहे.
तर मला बी म्हणालेत कोणी कोणी आता कुंभमेळ्याला जाऊ चला की. कुंभमेळ्याला येतो मी, पण समाधीचं सामान संगच घ्या सगळं. तर वापस यायची शक्यताच नाही. माझी व्यक्तिगत गोष्ट सांगाल, तुमची सगळ्याची नाही. कृष्ण म्हणाले की मी तर येऊ शकत नाही, कारण की मी कधी हातामध्ये शस्त्र घेतलो नाही आणि मला आता कुंभमेळ्याला यायची गरज नाही. शस्त्र कोण घेतलं? तुम्हीच घेतला. मारलं कोण? तुम्ही. जा, तुम्ही जा. नाही देवा, तुमच्याशिवाय आम्ही कसं जाऊ? बरं एक काम करा, पर्याय, माझ्या नावाची एक वस्तू घेऊन जातो मी. माझं नाव आहे ना, जसं गणपतीच्या जागी काय करतात? सुपारी ठेवतात, बरोबर? तसं माझ्या नावानं एक वस्तू घेऊन जा. ते म्हणाले काय नाही हो देवा, सांगा तुम्हीच. इकडे इकडे बघले, तिथं जवळच एक कारलं होतं. कारलं ते कारलं घेऊन जा म्हणजे माझ्या नावानं. घेतले कारलं, निघाले. 360 तीर्थामध्ये स्नान केलं. त्या कारल्याला बी कृष्णाच्या नावानं बुडविलं. आले परत घरला. झालं म्हणले देवा, मोकळं झालं आता, बस. मग म्हणले देवा, आता हे कारल्याचं काय करायचं? म्हणलं याला आंघोळ घातली का? हो हो, आमच्या बरोबर हे कारल्याला आंघोळ घातली. मग आता काय करा, याचा प्रसाद करून खा. त्याचे तुकडे केले बारीक बारीक, सगळ्यांना एक 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 तुकडा दिला. तोंड जर वंगळ करला आले माणसं. कशासाठी हो? अरे 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 भीमा, अर्जुना, हे तोंड एवढं वंगळ का करायलास? म्हणलं देवा, काय सांगाव, कडू डक कारला. कडू? अरे रे रे, सांगा म्हणले. 360 तीर्थामध्ये बुडवून आणलं तर बी याचं कडू पण. आता पुढचं मी सांगणार. मर्जी तुमची. एका संतांनी सांगितलं होतं, गरम पाण्याला थंड करायचं आहे. चुलीवर ठेवलेला भगुन आहे, त्याला थंड करायचं आहे. कसं करावं? म्हणले बर्फाचे तुकडे टाकाव. आणले, एक एक तुकडा टाकला, थंड झालं. पुन्हा आणि गरम झालं, पुन्हा तुकडा टाकला. त्या भांड्यामधली जागा संपून गेली, पाणी भरून गेलं. आता बर्फ टाकायला जागा राहिली नाही. काय करावं आता? त्याला हे माहित नाही की त्याच्या खालचा जाळ काढून टाकावं. ते बर्फ टाकायचं राहते का जाळ काढायचं राहते? तसं तुम्हाला पुण्य करायचं असेल तर काय करावं? पाप करू नये, पुण्य करायची गरजच नाही. पुण्य करूच नका. फक्त एक काम करा, तुम्ही पाप करायचं टाळा, पुण्य करायची गरज. तुम्ही पाप टाळलं की तुम्ही पुण्यवानच आहात, पापी नाही. पापी असता तर तुम्हाला मनुष्य जन्मच कशाला मिळाला असता, है ना? आता आम्ही, आमची मान्यता नाही की आम्ही पुण्यवान आहोत म्हणून आम्ही पुन्हा पाप करतो. हे किती मोठी भूल आहे. तर याच्यामुळे काय होते, तर पुन्हा 84 लाख योनी फेरा आपल्याला फिरावं लागते. आणि हे चुकवायचं असलं तर काय करावं? अभंगाचं पहिलं फेरा. फेरा म्हणजे 84 लाख योनीचा फेरा, म्हणून त्याची चर्चा आपण केली. चुकविण्यासाठी सप्ताह आहे, परंतु राम नामाशी केव्हा जोडतो आपण? जेव्हा आपला काम म्हणजे व्यसन, विषय नाहीसा होईल, तेव्हा आपण रामनामाशी जोडू शकतो. आणि ते होऊ नये म्हणून सप्ताह आहे, ते करावं म्हणून. याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे. रामनाम सोप नाम आहे. राम राम दोन्ही अक्षरी, सुलभानी सोपारी, जागा मागिलिया पहारी, शेवटची गोडतेची खरे गा. तर पुण्य करण्याच्या मागे लागू नका, पाप करायचं सोडून द्या.
काम संपलं. सोपं आहे. विचारलंय का ना महाराज पुण्य करावं म्हणलं तर काय करावं? मी म्हणलो पाप करू नये, एवढंच. साधना करण्याची गरज काय? पुन्हा पाप करावं, पुन्हा भजन करावं, पुन्हा पाप करावं, पुन्हा तीर्थाला जावं, पुन्हा पाप करावं, हेच करीत राहू का? आणि आपली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, आपली गरज भागविण्यासाठी पाप करायची आवश्यकता नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, गांभीर्यानं ऐका जरा. पाप करण्याची पाळी केव्हा येते? आपली गरज भागवायची झाली तर पाप करायची आवश्यकता पडत नाही. दोन गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, एक गरज आहे आणि एक इच्छा आहे. दोन गोष्टी आहेत. गरज कधीही कोणाचीही पूर्ण होते आणि इच्छा मात्र कधीच कोणाची पूर्ण होत नाही. आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पाप करावं लागते, गरज पूर्ण करण्यासाठी पाप करायची गरज नाही. आले लक्षात? महाराजाचं काही समजणं गेले बाबा. म्हणणं काय आहे तुमचं? काय म्हणणं आहे? म्हणणं काय हो? तुमची आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर जे तुमच्याकडे पुन्हा मिळेल, पुन्हा मिळवाल तुम्ही, पुन्हा तुमच्याकडे प्राप्ती होईल, ते तुमच्यासाठी नाही, जनहितासाठी आहे. आता कोणीकडे येते काही समजणं गेले कीर्तन. आपल्याकडे जे संपत्ती आहे आपल्या गरजेपुरती ती तेवढीच आपली आहे, आणि गरजेपेक्षा अधिक असाल तर ती संपत्ती तुमची नाही, तुमच्यासाठी नाही. आणि तुमच्याकडे असली तरी ती तुमच्या घरात पैदा झाली नाही, समाजाकडूनच आलेली आहे. समाजाचं ऋण आहे तुमच्यावर. एखादा दुकानदार श्रीमंत झाला असेल तर घरातल्या घरात झालाय का? त्याच्याकडे ग्राहक यावं लागल, लोक यावं लागल. एखादा डॉक्टर मोठा झाला असेल तर आपल्या आपल्या घरातच इंजेक्शन देऊन झालाय का? एखादा महाराजानं करोडो रुपयाचा मठ बांधला असेल तर त्यानं तिथल्या तिथंच ते उत्पन्न झालेलं आहे का? कोणाचं आहे हे सगळं? सांगा ना. समाजाचं आहे. म्हणून आपल्यावर सर्वावर समाजाचं ऋण आहे. तर तुम्ही गरजेपुरतं तुमचं, आणि अधिक जर कमावलाच असाल तुम्ही, कमवू नये असं नाही म्हणाय, कमवा, परंतु कोणासाठी? ज्याच्या कृपेनं, ज्याच्यामुळे आपल्यापाशी जमा झाले त्यांच्यासाठी त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. आता मी सप्त्याबद्दल आपल्या कार्यकर्त्याशी चर्चा झाली. माझ्या कार्यक्रमाबद्दल, नारायण महाराजांचं कीर्तन घ्यायचं आहे, कार्यक्रम घ्यायचा आहे, तर कसा घ्यायचा? प्रत्येक महाराजाचं एक डिमांड राहते है ना. एखाद्या महाराजाचं राहते की त्याची ठरलेलं एक फीस राहते, त्याची 21,000 असतील तर माझ्याकडे या, नाहीतर नाही. एखाद्याचं डिमांड असतं, एखाद्याचं काही असतं डिमांड, एखाद्याचं अजून काही असतं. पण माझं बी एक डिमांड आहेच. प्रत्येक गावामध्ये समाज उपयोगी कार्य, जसं आपण या किनवट तालुक्यामध्ये चालू आहेत कामं, त्याच्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान आहे, हनुमान चालीसा आहे सामूहिक, त्याच्यामध्ये महिला संरक्षण आहे, गोर संरक्षण आहे, त्याच्यामध्ये वृक्षारोपण आहे, त्याच्यामध्ये स्मशानभूमीचा विकास सुशोभीकरण आहे, असे व्यसनमुक्ती आहे, 5-6 असे बिंदू आहेत. गंगा आरती आहे. नाही ते गावोगाव तर ती गंगा नाही, पण हे 6 कामं तर गावोगाव होतात है ना. तर असे हे 6 कामं आपणाला प्रत्येक गावामध्ये आहेत, दिलेले आहेत. असं एखादी तरी काम आपण ठरवल्याशिवाय महाराजाचा कार्यक्रम घ्यायचा नाही, है की नाही. असं माझं डिमांड आहे. समाज उपयोगी काम आपण हे सप्ताह करतो. सप्त्यामध्ये लाखो रुपये खर्च होतात. तरुण मित्रांनो थोडंसं ऐकून घ्या,
थोडंसं ध्यान लावून आहे का कार्यकर्त्यांनो, मित्रांनो, जिथं जिथवर माझा आवाज यायला तिथं थोडं गांभीर्यानं आहे का. आपण एक कार्यक्रम करतो, सप्ताह करतो, खर्च करतो. हिंदू समाजामध्ये खर्च भरपूर होतो, पण उपयोग, खर्चाचा उपयोग जर आपण पाहिला तर किती उपयोग सांगाल तुम्ही, काय उपयोग सांगाल त्याचा. उदाहरणाला मी एक सांगतो तुम्हाला. तुम्ही एक झाड लावलात आहे की नाही, सेवा, ते झाड लावणं, झाडाला पोसणं, त्याला कुंपण करणं तुम्हाला एक 400-500 रुपये लागले, खर्च झाला असं. तर ते खर्च 500 रुपयाचा झाला, पण उपयोग सावली आहे, फळ आहे, फूल आहे, लाकूड आहे, औषधी आहे, आणि त्याच्यात सर्वात मोठी गोष्ट आहे ऑक्सिजन आहे. फायदे किती आहे? 500 रुपयामध्ये एवढे फायदे मिळतील. खर्च लागते 500 रुपये समजा एका झाडाला, लागत नाही पण तुमच्यासाठी सांगा, पण फायदे लाखोचे फायदे आहेत. 500 रुपये खर्च केलं, लाख रुपयाचा फायदा आहे एका झाडाचा. ध्यान द्या. आता आपण 2 लाखाचा सप्ताह केला, फायदे सांगा. कीर्तन झाल्यावर सांगा. आता कीर्तनात तुम्हाला सांगता येत नाही. खर्च झाला एवढंच सांगू शकतो, पण उपयोग सांगू शकणार नाही आपण. आपल्या गावाचा विकास झाला का, समृद्धी झाली का, स्वच्छता झाली का, व्यसनमुक्ती झाली का, संघटन झालं का, असं काय काय झालं काय आपल्या इथं, काहीच सांगता येत नाही. हा, 2-2 लाख रुपये खर्च करून बारक्या सप्त्याचं सांगाला 2 लाख तर इथं पूर्णात, पण आपल्या अशा गावात तर पुरे होत नाही 2 लाख. ले महाराज 2-2 लाख रुपये खर्च झाले, त्याच्यामध्ये अन्नदान केलं आम्ही. काय केलं? अन्नदान केलं. त्यांना विचारलो, दान शब्द कशाला आहे म्हणतात, दान शब्द हे काय आहे, दानाची परिभाषा काय? दान शब्दाची परिभाषा आहे की जे गरजू माणसाला, ज्याला मिळत नाही, त्याला जर आपण जेवाय दिलं तर त्याचं नाव काय? दान आहे. सप्त्यामध्ये अन्नदान म्हणतो ना आपण. गरज नाही त्याची, खर्च त्याच्यावर करायची गरज नाही. एखादी महाप्रसाद भंडाऱ्याचं जेवण राहते ते वेगळं प्रसाद. कुठं कुठं सप्ते बारीक झाले, जेवणच मोठे झाले आता. हो, सोंग होऊन गेला आता. लाखो रुपये गावाचे त्या जेवणामध्ये. तुमच्याच घरचं तांदूळ तुम्हीच शिजवायचं आणि तुम्हीच मंदिरापाशी येऊन खायचं. दान कोणाला करायला? हे दान आहे का? दान आहे की शान आहे? दान नाही. जिथं गरज आहे तिथं उपाशी मरायले, त्याच्यावर आपलं लक्ष नाही, आणि आपण म्हणतो दान केलं. सप्ताचा उपयोग काय? ठीक आहे. महाराज लोकाला दक्षिणा देता, ठीक आहे. दक्षिणा कुठं द्याव? भगवद्गीता आमची सांगते, देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. ज्याला गरज आहे, ज्याचं भागत नाही, ज्याला आवश्यकता आहे, तिथं तुम्ही देणं, त्या महाराजाला देणं, त्याचं नाव दक्षिणा आहे. खरंच असं आहे का आपलं दान? याच्यावर स्पष्टीकरण देण्याची मला गरज नाही. करोडोची प्रॉपर्टी आज आमच्याकडे महाराज लोकांकडे आहे, आणि तुम्ही म्हणता दान. दान कोणाला देते तो? नाही त्याला का आहे त्याला? हे बी दान नाही, ते अन्नदान बी दान नाही, तर मग पैसे कुठं चालले? उपयोग किती व्हायला? तर असा उपयोग झाला पाहिजे पैशाचा. म्हणून गावाचे जर आपण विचार केला तर एका गावामधून किमान 10 लग्न तरी होतात, आणि ते दुसऱ्या गावाच्या मंगल कार्यालयामध्ये जाऊन करतात. मंगल कार्यालयाला किमान 50,000 तर तुम्हाला लागतात एका लग्नाला. 10 लग्नाचे किती झाले? 5 लाख रुपये दरवर्षी जातात आपले. पण आपल्या गावामध्ये जर मंडप बांधायचं ठरलं तर 5 लाख रुपये द्या म्हणलं तर गावाले देतील का?
मग हिंदू समाजामध्ये खरंच उपयोग किती आहे बुद्धीचा? किती घाट्यामध्ये राहतो आपण, किती नुकसान करून घेतो आपण. जर अशा गोष्टी जर तुम्ही जर विचार केल्या तर करोडोची संपत्ती गावागावामध्ये तयार होते. करोडो, लाखाची नाही. एवढे पैसे आपले बाहेर जातात आणि त्याच्यामुळे गावात राहणाऱ्या सामान्य वर्ग जो आहे, गरीब लोक आहेत, त्यांना अन्यायाला बळी पडावं लागतं. जर आपल्या पैशाचा सदुपयोग झाला तर आपण कित्येक लोकांना न्याय देऊ शकता आपण. मग कमाई करणं चुकीचं आहे का? असं काम केलं तर आपल्या कमाईचाही उपयोग झाला, भरपूर उपयोग होतो. असं हे आपण सोचलं पाहिजे गावाच्या विकासासाठी. गावामध्ये गावाच्या लोकांची सुखसुविधा निर्माण करा, असं करणं आहे. संतांचं सांगणं आहे, गरिबांची सेवा करा, सेवा करा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही.